आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज। हिंगोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट। हिंगोली जिल्ह्यातील कणका गावात स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला। स्फोट एवढा जोरदार होता की घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले। आग झपाट्याने पसरली, मात्र प्रसंग सावधान राखून कुटुंबीय वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही। दादर कबूतरखाना विवाद, आंदोलनाची पुन्हा चेतावणी। दादरच्या कबूतरखान्यावरील बंदी विरोधात जैन समाजाने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे। सरकारने 15 दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते, मात्र कोणत्याही प्रतिनिधीने संपर्क साधला नाही। त्यामुळे आता आंदोलन दादर कबूतरखाना परिसरातच सुरू करण्यात येईल, असे जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी स्पष्ट केले असून आज आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे। भाजप शिवसेना शिंदे गटात तणाव वाढला। महायुतीत पुन्हा तणाव वाढताना दिसत आहे। पदाधिकारी फोडण्याच्या आरोपानंतर आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे। कोल्हापूरमध्ये कौटुंबिक विवाद हिंसक। गडहिंग्लज तालुक्यात वडिलोपार्जित मालमत्तेवरून सुरू असलेल्या वादात एका महिला डॉक्टरने स्वतःच्या 78 वर्षाच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। दिलीप बोहीर यांना मोठा दिलासा। रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि शिंदे गटाचे प्रभावी नेते दिलीप बोहीर तसेच 21 जणांना 13 वर्षापासून सुरू असलेल्या जुन्या प्रकरणात हायकोर्टातून जामीन मंजूर झाला आहे। या निर्णयामुळे शिंदे गटात समाधानाचे वातावरण आहे। अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।